भगवान श्री दत्तात्रय महाराज. पूर्वी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केल्यानंतर 7 पुत्रांची उत्पत्ती केली. त्यापैकी अत्रि ऋषी हे ब्रह्माचे पुत्र होतं. अत्रि ऋषींच्या पत्नी अनुसया भगवती स्वरूप होत्या. महान पतिव्रता असल्यामुळे स्वर्गाच्या देवांना नित्य धास्ती वाटत होती की त्या आपल्या महान पतिव्रता धर्मामुळे आपले ऐश्वर्य हिरावून घेतील व ती भीती इंद्रादी सुरवरांनाही ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्ती जवळ जाऊन व्यक्त केली. त्या महान पतिव्रता असून नित्य अतिथी पूजा करतात. त्यांचे हे तपाचरण पाहून सूर्य देखील आपले तापमान वाढू देत नाही. अग्नीही शीतल झाला, वायूही मंद वाहू लागला. त्यांच्या चरणाशी भूमिमाता देखील नम्र झाली. त्यांनी कुणाला वर दिला तरी ती व्यक्ती देवादिकांचे स्थान हिरावून घेऊ शकेल. तेव्हा इंद्राने त्रिमूर्तींना प्रार्थना केली, आमचे स्वर्गातील स्थानाचे रक्षण करावे, नाहीतर आम्हाला त्यांच्या दारी नम्र सेवक म्हणून राहावे लागेल. हे ऐकून त्रिमूर्तींना अति क्रोध आला. ते म्हणाले, आम्ही तिच्या व्रताचा भंग करून नरकात पाठवून देऊ. असे म्हणून ते पृथ्वीवर जायला निघाले. त्यावेळी अत्रि ऋषी नदीवर अनुष्ठानास गेले होते. अशा वेळी ते भिक्षुकांचा वेश घेऊन अत्रि ऋषींच्या आश्रमी क्षुधित अतिथी म्हणून आले व माता अनुसयेस म्हणाले, आम्ही तुमची अतिथी सेवा व आपण इच्छा भोजन देता हे ऐकून आलो आहोत. आम्ही अत्यंत क्षुधित आहोत. आम्हास तात्काळ भोजन मिळाले नाही तर अन्य ठिकाणी जाऊ. अनुसयेने त्यांचे चरण धुवून आसने देऊन नम्रतेने नमस्कार केला. ते म्हणाले, आम्ही स्नान करूनच आलो आहोत. अत्रि ऋषींना यायला वेळ लागेल तरी आम्हास लगेच भोजन द्यावे. अनुसया मातेने लगेच भोजनाची ताटे तयार केली व त्यांना पाटावर बसवून शाक, भाजी, तूप वाढण्यास आल्या. तेव्हा ते म्हणाले, आम्ही फार दुरून आलो आहे, त्यात तुम्ही फार सुंदर दिसता. तेव्हा आमची इच्छा आहे की आपण लग्न होऊन आम्हांच वाढावे, नाहीतर आम्ही निघून जातो. हे ऐकून अनुसया मनांत विचार करू लागल्या की हे कोणी थोर माझी परीक्षा घ्यायला आलेले दिसतात. अतिथीस विन्मुख पाठविणे योग्य नाही. माझे मन निर्मळ आहे. माझ्या पतीचे तपोबल माझ्या पाठीशी आहे. तेव्हा अशुभत्व माझे काहीही अशुभ करणार नाही. असा विचार करून त्या म्हणाल्या, ठीक आहे, आपण शांतपणे भोजन करावे. नंतर स्वयंपाकघरात जाऊन पतीचे स्मरण करून मनात विचार आणला की हे अतिथी मला लहान बाळासारखे आहेत व वस्त्रे काढून नग्न होऊन बाहेर वाढायला त्या आल्यात. तर ते तिघेही अतिथी बाळस्वरूप होऊन ताटाजवळ लोळत होते. त्या बाळांना भयचकित दृष्टीने पाहून अनुसया परत वस्त्रे नेसून बाळांजवळ आल्या. क्षुधेने रडणाऱ्या बालकांना कडेवर घेतले व त्यांना एक एक करून स्तनपान करविले. त्या पतिव्रता अनुसया मातेचे केवढे पातिव्रत्याचे तप! हे विश्व धारण करणाऱ्या शक्तींची भूक अनुसया माता केवळ स्तनपानाने क्षमवितात. या घटनेने अनुसया मातेची ब्रह्मा, विष्णू, महेश यांची माता म्हणून त्रिभुवनात ख्याती झाली. त्यानंतर त्या बालकांना पाळण्यात घालून त्यांना त्या गीत गाऊ लागल्यात. एवढ्यांत माध्यान्हकाळी अत्रि ऋषी घरी येताच गात असलेल्या अनुसयेस त्यांनी विचारले, ही बालके कोणाची? तेव्हा त्यांनी सर्व काही घडलेले सांगितले. अत्रि ऋषींनी अंतर्ज्ञानाने हे त्रिमूर्ती आहेत हे जाणून त्या बालकांना नमस्कार केला. त्यामुळे त्रिमूर्ती संतोषित झाले व पाळण्यात बालके असतानाच त्या त्रिमूर्ती अत्रि ऋषींसमोर प्रकट झाल्या. त्यांनी संतुष्ट होऊन त्यांचं वर मागण्यास सांगितले. अत्रि ऋषींनी अनुसयेस वर मागण्यास सांगितले. अनुसया माता म्हणाल्यात, तुमच्या भक्तीने ईश्वर घरी आले. आपणच त्यांना पुत्र मागा की ही तिन्ही बालके एक स्वरूप होऊन पुत्र समान राहावी. त्रिमूर्ती तथास्तु म्हणून वर देऊन निजधामी गेले. ब्रह्मदेव चंद्रबालक झाले, विष्णू दत्त बालक झाले, महेश दुर्वास बालक झाले. तेव्हा चंद्र व दुर्वास मातेच्या समोर प्रकट होऊन त्यांनी मातेस विचारले, आम्हांस आमच्या कार्यास
स्थानावर जाण्याची आज्ञा मिळावी. दत्तबालक आपल्या घरी राहिलं. त्यांच्याच स्वरूपी आम्ही त्रिमूर्ती आहोत हे जाणून राहावे. आज्ञा मिळताच चंद्र व ध्रुवास आपल्या स्थानी कार्यास गेली व दत्तबालक त्रिमूर्ती स्वरूपात अनुसूया मातेच्या घरी राहिले. या भगवान श्री दत्तात्रेयांच्या वरील कथेत जन्मापासून गुरुप्रणीत मार्ग निर्माण झाला. श्री दत्त महाराजांचा अवतार धर्माचे रक्षण व दुःखी पीडित भक्तांचे रक्षण यासाठी होता. ही घटना सत्ययुगातील आहे. तेव्हा गुरुप्रणीत मार्ग हा सनातन आहे. भगवान श्रीपाद वल्लभ महाराज. आंध्र प्रदेशात पूर्वेस पिठापूर गावी एक आपळराज नावाचा अपस्तंभ शाखेचा ब्राह्मण राहत होता. त्याची पतिव्रता भार्या सुमता नित्य अतिथी पूजा करत असे. एकदा या ब्राह्मणाच्या घरी श्राद्ध असताना श्री स्वामी समर्थ अतिथी स्वरूपात आले. ब्राह्मण भोजन झाले नव्हते, तरीही त्या ब्राह्मण स्त्रीने महाराजांना भिक्षा घातली. त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराज अति संतोषित झाले व आपल्या मूळच्या स्वरूपात तिला दर्शन दिले. तिने तात्काळ त्यांच्या चरणी वंदन केले. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले, मी प्रसन्न झालो आहे हे माते. तुझ्या मनात काय इच्छा असेल ती मी पूर्ण करेन, सांग. हे ऐकून त्या ब्राह्मण स्त्रीने हात जोडून स्तुती करत करुण स्वरात प्रार्थना केली की माझी अंतरीची एक इच्छा पुरवावी. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले, माते सांग, काय इच्छा आहे ती? ती म्हणाली, प्रभू, मला अनेक पुत्र होऊन मृत झालेत. जे वाचले ते अक्षहीन पादहीन आहेत. कर्तबगार पुत्राशिवाय या जीवनाला काय अर्थ आहे? मला पुत्र जगद्वंद्य ज्ञानवंत ईश्वरासमान तुमच्यासारखा पुत्र व्हावा. हे ऐकून श्री स्वामी समर्थ महाराज भविष्यातील त्यांच्या आविष्काराचा विचार करून प्रसन्न झाले व म्हणाले, तुला कुलभूषण, तपस्वी, कीर्तिमान असा पुत्र होईल. तो तुमचे दारिद्र्य हरण करील. त्यांच्या बोलाप्रमाणे तुम्ही वागा. तो तुमच्या जवळ राहणार नाही. हे ऐकून ती ब्राह्मण स्त्री अति संतुष्ट झाली व त्याच क्षणी श्री स्वामी समर्थ महाराज अंतर्धान पावले, अदृश्य झाले. तिने पतीस हे सांगताच दोघांनाही हर्ष झाला की आता श्री स्वामीच आपल्या पोटी जन्म घेतील. तिचा पती तिला म्हणाला, श्री दत्तस्वरूप स्वामीस भिक्षा घातल्याने माझे सकल पितर तृप्त झाले आहेत. कारण कर्म पितरांचे नावे करून श्री विष्णूसच अर्पण करावे. वरील प्रसंगानंतर 9 महिन्यांनी ती ब्राह्मण स्त्री प्रसूत होऊन पुत्ररत्न झाले. इसवी सन 1378 मध्ये ज्योतिषांनी त्या बालकाचे वर्णन ज्ञानी, तपस्वी, दीक्षाकर्ता, गुरु असे केले. मुलाचे नाव श्रीपाद असे ठेवले. 7 वर्षांचा झाल्यावर त्याची मुंज केली. त्यावेळी तो बालक 4ही वेद, मीमांसा इत्यादी म्हणू लागला. 16 वर्षानंतर त्यांच्या मातापित्याने त्यांचा विवाह करण्याचे योजले, पण पुत्राने पूर्णतः नाकारले. उलट मला उत्तरेस तात्काळ तीर्थाचरणांस जायचे आहे म्हणून परवानगी विचारली. मातापित्यांना भिक्षेच्या वेळेचे श्री स्वामींचे बोल आठवले व त्यांनी आपला हा पुत्र नसून अवतारी पुरुष आहे, तेव्हा त्यास आपण आज्ञा न देणे चुकीचे आहे हे जाणले. पुत्राने दुःखित मातेला सांगितले की तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन व तात्काळ आपले 2 वडील बंधू जे अक्षहीन व पादहीन होते त्यांच्याकडे अमृत दृष्टीने पाहताच ते निरोगी व ज्ञानी झाले. त्यांना आशीर्वाद दिला की संतती संपत्ती युक्त व्हाल, दीर्घायुषी मातृपितृ सेवक व्हाल, इहलोकी परलोकी सुखी व्हाल, वेदशास्त्रात कीर्ती मिळवाल. व तसेच ते अदृश्य होऊन काशी क्षेत्री प्रकट झाले. नंतर तीर्थे करत साधू सज्जनांना दीक्षा देत ते बद्रीनाथ, गोकर्ण, महाबळेश्वर, गिरीपर्वत व शेवटी कुरवपूरला येऊन बरीच वर्षे वास केला. जे भक्त त्यांना भजत त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करीत. कुरवपूरला एका वेदशास्त्र ब्राह्मणाची पत्नी अंबिका अत्यंत सुशील,
पतिव्रता महापुण्यवती अशी होती. अनेक देवदेवता उपासना तीर्थ व्रते करूनही तिचे संतान वाचत नव्हते. शेवटी पुत्र वाचला तो मंदमती मूर्ख जन्मला. योग्य वयात व्रतबंध केला. नंतर पित्याचे निधन झाले. पुत्राचे विवाहाचे वय होऊनही तो मतिमंद असल्यामुळे उदरनिर्वाह करू शकत नसल्यामुळे त्यास कोणी कन्या देत नव्हते. उलट लोक त्याची निंदा करीत. तेव्हा तो मातेस म्हणाला की मी आता आत्महत्या करतो. मातेचे त्याच्यावर तो असा असूनही प्रेम होते, त्यामुळे ती दुःखी झाली. एके दिवशी गंगेत श्रीपाद श्रीवल्लभ स्नान करीत असता हे मातापुत्र आत्महत्या करण्याच्या निश्चयाने गंगेत प्रवेश करते झाले. स्वामींना पाहून मातेने प्रार्थना केली, आम्ही आत्महत्या करणार आहोत, पण आत्महत्या महादोष असते, म्हणून हे दयागणा सद्गतीसाठी आम्हास आशीर्वाद द्या. सर्व परिस्थिती सांगून ती म्हणाली, आम्हा शरणागतांना तारावे व असा मंदमती पुत्र पुढील जन्मी लाभू नये. तुमच्यासारखा ज्ञानी व जगद्वंद्य पुत्र पुढील जन्मी माझ्या पोटी जन्मास येईल असा उपाय सांगा. तेव्हा स्वामी तिला म्हणाले, तू प्रदोष व्रत करून शंभूची ईश्वराची उपासना कर. शनी प्रदोष विशेष उपासना कर, त्यामुळे तुला माझ्यासारखा पुत्र होईल. मनांत संशय धरू नकोस. मग तिच्या पुत्रास जवळ बोलावून त्याचे मस्तकावर हात ठेवला व हात ठेवताच तो पुत्र त्रिवेदी शास्त्रज्ञ झाला. तेव्हा ती स्त्री म्हणाली, तो ईश्वर साक्षात आपणच आहात. तेव्हा मी निष्ठेने प्रदोष व्रत करेन. व स्वामींनाच ईश्वर मानून ती प्रदोष व्रत करू लागली. तिचा पुत्र महाज्ञानी झाला. त्याचा विवाह होऊन उत्तम पुत्र झाले. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा कुरवपुरी बराच दिवस निवास होता. अनेक शरणागत भक्तांचे ते तारणहार झाले व पुढे दुसरा आविष्कार धारण करायचा असल्यामुळे आश्विनवद्य द्वादशी मघा नक्षत्री मृगराज राशी असताना ते कृष्णेमध्ये इसवी सन 1528 मध्ये अदृश्य झाले. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.